न्यूज 24 शिवनेरी. नाशिक रेल्वे झालीच पाहिजे, पुणे नाशिक रेल्वे झालीच पाहिजे, पुणे नाशिक रेल्वे झालीच पाहिजे. अभी नहीं तो कभी नाही, अभी नहीं तो कभी नाही. रेल्वे आपल्या हक्काची, आई कुणाच्या बापाची, रेल्वे आपल्या हक्काची, आई कुणाच्या बापाची. अभी नहीं तो कभी नाही, अभी नहीं तो कभी नाही. रेल्वे आपल्या हक्काची, रेल्वे आपल्या हक्काची. पुणे नाशिक रेल्वे झालीच पाहिजे, पुणे नाशिक रेल्वे झालीच पाहिजे. आगे आहे ते. पुणे नाशिक रेल्वे आणि या रेल्वेच्या अनुषंगाने गेले अनेक दिवस आपण अनेक चर्चा वेगवेगळ्या ऐकतोय, पण सगळ्यात मोठी खंत या ठिकाणी आज व्यक्त करावी लागतीये की जी महत्वाची शहरं तुम्ही रस्त्याच्या माध्यमातून जोडतात, तुम्ही मोठमोठे औद्योगिक महामार्ग करतायत, समृद्धी सारखी महामार्ग करतायत, रेल्वेचे नवीन नवीन ट्रॅक करतायत, पण आज नाशिक आणि पुणे हे इतकी महत्वाची शहरं मानली जातात, ही महत्वाची या राज्यातली महत्वाची शहरं आहेत. ती शहरं जोडताना तुम्ही ही पुणे नाशिक रेल्वे ही सर्व मार्गाने झाली पाहिजे. आणि या अनुषंगाने आज या ठिकाणी अगदी शॉर्ट नोटीस मध्ये ही सगळे शेतकरी बांधव आणि सगळ्या पक्षाचे पदाधिकारी, पक्षविरहित ही सगळी मंडळी एकत्र आलेली आहेत. आणि आज एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये पहिली बैठक या ठिकाणी संपन्न झालेली आहे. आणि या बैठकीच्या अनुषंगाने आता असं ठरलंय की 9 तारखेला जो क्रांती दिन आहे, त्या क्रांती दिनी या आळेपटा चौक जो पुणे नाशिक आणि नगर कल्याण हायवेना जोडणारा हा आळेपटा चौक आहे, हा आळेपटा चौक आपल्याला येत्या 9 तारखेला सकाळी 9 वाजता पूर्णपणे भव्य असे सगळ्यांनी एकत्र येऊन जाम करायचा आहे आणि बंद करायचा आहे. त्या बंद करण्याचं कारणच एक आहे की आपण जी पुणे नाशिक रेल्वे सरळ होणार होती आणि त्या सरळ होण्याच्या अनुषंगाने आपण पाहतोय की हा जुन्नर तालुका जर सोडला तर शेजारच्या संगमनेर असेल किंवा इकडे खेड असेल, मंचर असेल, आंबेगाव असेल, या परिसरामध्ये शेतकऱ्यांना त्या ठिकाणी त्यांच्या जमिनी अलर्ट पण झालेल्या आहेत आणि त्याचे पैसे देखील शेतकऱ्यांना दिलेत. म्हणजे पूर्वीचा जो पुणे नाशिक रेल्वे ही सरळ संगमनेर, गारगाव, आळेपाटा, नारंगाव, मंचर करून जी पुण्याला जाणार होती, ती कुठेतरी तिचं ट्रॅक बदलून नवीनच ठिकाणी काम चालू झाले आहे. नवीन कामाबद्दल आम्हाला काही म्हणायचं नाही, पण जी आमची पुणे नाशिक रेल्वे सरळ आहे ती सरळ मार्गाने जावं म्हणून ही सगळी मंडळी आपण एकत्र आले. आणि ही आजची पहिली प्रातिनिधिक स्वरूपाची बैठक झालेली आहे. पुढची बैठक ही 7 तारखेला सकाळी 10 वाजता या ठिकाणी सावताबाबांच्या मंदिरामध्ये होणार आहे. आणि ती बैठक होणार आहे ती 9 तारखेच्या आंदोलनाची दिशा, 9 तारखेच्या आंदोलनाला अगदी आण्यापासून नाण्यापर्यंतची सगळी मंडळी, या जुन्नर तालुक्यातली आणे माळशेज पट्ट्यातली सगळी मंडळी त्या ठिकाणी एकत्र येऊन आपल्याला हा आळेपटा चौक त्या ठिकाणी पूर्णपणे बंद करायचा आहे. आणि या सरकारला आपल्या या आंदोलनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला आवाहन करायचंय की तुम्ही इतरत्र रेल्वे मार्ग करा न करा त्याच्यावर आम्हाला काही भाष्य करायचं नाही, पण मात्र ही पुणे नाशिक रेल्वे ही आळेफाटा मार्गे, नारंगाव मार्गे, मंचर मार्गे सरळ जावी आणि या दृष्टीने आपण सगळ्यांनी जमायचंय. मी उपस्थित साऱ्यांच्या वतीने सर्व या परिसरातील शेतकरी, त्याचप्रमाणे उद्योजक, तरुण, विशेष करून तरुण, ज्या तरुणांनी आता या ठिकाणी या देशाला एक नवं वळण लावलंय, त्या तरुणांना विनंती करतो की आपण सगळ्यांनी एकत्र यायचंय. आणि हा महामार्ग, हा जो रेल्वेचा महामार्ग या ठिकाणी होतोय, तो पुणे नाशिक महामार्ग सरळ होण्याच्या अनुषंगाने आपल्याला सगळ्यांना जमायचंय. बघा, ठिकाण आहे सावता महाराज मंदिर. 7 तारखेला सकाळी 10 वाजता या मंदिरात जमून आपण 9 तारखेच्या आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी सर्वांना मी विनंती करतोय, या सर्वांच्या उपस्थितांच्या वतीने विनंती करतोय की आपण सगळ्यांनी या ठिकाणी जमायचंय आणि 9 तारखेचं आंदोलन आपण यशस्वी करून दाखवायचंय. मी पुन्हा एकदा उपस्थित सर्व शेतकरी बांधव असतील, तरुण मंडळी असतील, उद्योजक असतील, व्यापारी असतील, या सगळ्यांना विनंती करतो की आपण सारे या. बघता काय, सामील व्हा. बघता काय, सामील व्हा. एकजुटीचा विजय असो, एकजुटीचा विजय असो. पुणे नाशिक रेल्वे झालीच पाहिजे, पुणे नाशिक रेल्वे झालीच पाहिजे.